आता दशरथ राजाचा जन्म झाला. दशरथाने पहिलं लग्न केलं. अनेक काळ निघून जातोय. मुलबाळ पत्नी नाहीये. दुसरं केलं, तिसरं केलं, 3 लग्न झालेली आहेत, तरीही मुलबाळ होत नाही. काय करावं? आणि म्हणून आता मात्र एक दिवस राजा दशरथ शिकारीसाठी एका जंगलामध्ये गेलेला आहे. जंगलामध्ये शिकार करत असताना धनुष्याला बाण लावलेला आहे. प्रतनच्या वडली रात्रीचा प्रसंग आहे. तिकडं श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना, आंधळ्या असणाऱ्या आईवडिलांना घेऊन प्रवास करतोय. काशीला घेऊन चाललेला आहे. आपल्या आईवडिलांना तहान लागली म्हणून श्रावण बाळ त्या ठिकाणी पाणी आणायला जातोय. एका सरोवराच्या काठावरती आपल्या हातामध्ये असणारं कमंडलू घेऊन पाणी भरण्याचा प्रयत्न करतोय. ते पाणी भरत असताना गुडगुड 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 आवाज आला आणि दशरथ राजाच्या लक्षात आलं कुणीतरी सावध पाणी प्यायला आलं. आता दशरथ राजा सावध झाला आहे. धनुष्य काढलेला आहे, बाण लावलेला आहे, प्रत्यंच्या वडलेली आहे आणि वडलेली प्रचंडच्या सोडल्याबरोबर बाण निघून जातोय आणि धप दिशी खऱ्या अर्थाने श्रावण बाळाच्या हृदयामध्ये बाण लागला आणि श्रावण बाळ त्या ठिकाणी जागेवरती पडलेला आहे. मोठा आवाज त्या श्रावण बाळाचा ऐकला आणि दशरथ राजा झाडावरून पायउतार झाला. पळत पळत जवळ गेला. पाहिलं, अरे कोण आहेस तू? या शिवाला श्रावण म्हणतात. श्रावण बाळाने आपली कथा सांगायला दशरथ राजाच्या मांडीवरती डोका आहे. आता श्रावण बाळाचा मृत्यू समीप आलेला आहे. हृदयस्थ कंठस्थ लागलेला बाण आणि श्रावण बाळ आता रडायला लागला आणि दशरथ राजाला आपली कहाणी सांगतोय. राजा, माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काशीला घेऊन माझे आई आणि वडील कावड केलेली आहे. त्या दोघांना दोघही आंधळी आहेत. या जगाचं त्यांना ज्ञान नाही राजा, आणि त्यांना घेऊन मी काशीला निघालेलो आहे. आता मात्र ते आई वडील मला पाणी आणण्यासाठी पाठवलेलं आहे. ती पाण्याची वाट पाहत आहेत, ताणलेले आहेत. परंतु राजा, माझ्या आई वडिलांकडे पाणी घेऊन जा. आता मी जास्त वेळ राहणार नाही. परंतु तिथं पाणी घेऊन गेल्यानंतर राजा, माझी तुमच्या चरणी एक विनंती अशी आहे की मुखातून एकही शब्द न काढता त्या माझ्या आई वडिलांना पाणी पाजावं. दशरथ राजाने विचारलं, का? तो श्रावण म्हणतो की जर तुमचा आवाज आमच्या आई वडिलांनी ऐकला तर ते पाणी पिणार नाही. त्यांना तहान लागलेली आहे आणि मग मात्र ते आई वडील पाणी पिणार नाहीत आणि पाणी न पिता तडफडून जीव सोडून देतील. म्हणून पाणी घेऊन गेल्यानंतर त्यांना आवाज न करता पाणी द्या. ते पाणी पिऊन शांत झाले की मग घडलेला प्रसंग सांगा. आता राजा दशरथानं पाणी घेतलेलं आहे. त्या असणाऱ्या त्या श्रावण बाळाला त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि राजा दशरथ त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे पोहोचलेला आहे. हातामध्ये कमंडलू आहे. ते पाणी त्यांच्या हातावरती वाढतोय, ओतय. पाणी घ्या, पाणी प्या म्हणून विनंती करतोय. परंतु तू बोलत का नाहीस? बाळा, बाळा, मी त्रास दिला का रे तुला? आमचं ओझं वाटतंय का बाळा तुला? आधीच म्हटलो ना काशी यात्रेला चल बाळा. तुला पाणी लवकर मिळालं नाही का रे? आमच्यामुळे त्रास होत असेल तर हे वृद्ध माता पिता जवळपास कुठं नदी असेल त्याच्यामध्ये प्रवाहित कर. आम्हाला जीवनाचा कंटाळा आलाय, पण फक्त तू आहेस ना श्रावणावरून जगतोय. आता किव का कोणती आलेले त्या माता पिता, आई वडील, त्याच्या डोळ्यातून अश्रू आहेत. तू जोपर्यंत आमच्या बरोबर बोलणार नाहीस ना श्रावणा, तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. असा हट्ट धरल्यानंतर आता मात्र काय करावं समजत नाही. आता मात्र दशरथाला राहावे ना. दोन्ही नेत्रांमध्ये अश्रूंच्या धारा वाहत आहेत. मी केलेलं कर्म अघटित घडलं.
घडलं, माझ्याकडून पाप कर्म घडलं, या पाप कर्माला काही प्रायचित्त नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या त्या आई वडिलांना पाणी पाजण्यासाठी पाणी पित नाहीये. मग काय करावं? राजा दशरथाने झालेला वृत्तांत सांगितला. आता पाणी घ्या म्हणून दशरथ म्हणतोय, विनवणी करतोय, परंतु त्या दोघाही उभयतांनी पाण्याचा एक थेंबही न घेता दशरथ राजाला शाप दिला. दशरथा, आयुष्याच्या वाटेवरती तूही असाच आणि पुत्रासाठी खऱ्या अर्थानं पुत्र वियोगाने तूही मरशील, आणि असा शाप दिला. आणि दोघांनाही आपला देहत्याग करून अंतर्धान पावले, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाले. आता दशरथ राजा घरी आलेला आहे. झालेली कर्म, झालेली क्रिया आपल्या पत्नीला सांगत असताना त्याच्या लक्षात आलं नाही. परंतु पत्नी म्हणते, का हो, जर तुम्हाला तसा शाप दिलाय, तुम्हाला मुलबाळ नाही आहे, मग तुम्ही पुत्र योगाने मरणार कसे? हे गोष्ट कौशल्याने लक्षात आणून दिली. आणि दशरथ राजाच्या लक्षात आलं, अरे जरी शाप असेल, परंतु त्या शापामध्ये मला काहीतरी उशाप मिळतोय. आजची कथा थोडीशी उशिरा चालू झालेली आहे का? आणि म्हणून उशाप आहे, अशा पद्धतीचं गणित लक्षात आलं. आणि म्हणून आपल्या कुलगुरूंना, आपल्या घराण्याच्या संतांना, जवळच्यांना विचारलं गेलं की काय करावं लागेल. आणि मग वशिष्ठांनी सांगितलं की पुत्र कामिष्ठी योग आणि यज्ञ तुम्हाला करावा लागेल. मग विभांडक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी वैराग्य संपन्न आहे, त्याला बोलवलं गेलं. शृंगी ऋषींनी त्या ठिकाणी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर तो यज्ञ करण्यासाठी महात्माही तसाच हवाय असं सांगितल्यानंतर मग मात्र शृंगी ऋषींनी तो यज्ञ सफल केला. आता मात्र त्या यज्ञातून मिळालेला प्रसाद आहे, त्या प्रसादाचे 3 भाग झाले. 3 राण्यांना दिले. पहिला भाग कौशल्याला दिला, दुसरा भाग कैकेयीला, तिसरा भाग तिन्ही राण्यांना त्या ठिकाणी भाग विभाजन केले. परंतु कौशल्याला उशारा दिल्यामुळे कैकेयीला, आणि कैकेयीने तो भाग फेकून दिला. त्याच्यानंतर 2 भाग त्या ठिकाणी सुमित्रेला, आणि अशा पद्धतीनं ते भाग विभागले गेले. मग मात्र ती कथा संक्षिप्त आणि चतुर्श्लोकी रामायणामध्ये सुद्धा खूप गोड सांगितली, थोडक्यात सांगितली. परंतु हे सगळं झाल्यानंतर चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी त्या प्रसादाचा भोग आणि त्या असणाऱ्या कौशल्याच्या पोटामध्ये गर्भ वाढत राहिला. आणि चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता खऱ्या अर्थानं त्या अयोध्येमध्ये आनंद झाला. कारण त्या अयोध्येमध्ये सर्वांचे तारणहार खऱ्या अर्थानं भक्तवत्सल करुणाकार गो ब्राह्मण बालक असा प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. तो आनंद त्या अयोध्येमध्ये झाला. त्याचं वर्णन करत असताना म्हटले, काय करा, आनंदाचा जयघोष करा आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम.
राम